मंडळी, महाराष्ट्राच्या मातीत तुकाराम या नावाला एक वेगळं आणि ऐतिहासिक महत्त्व आहे। या महाराष्ट्राच्या मातीत दोन तुकाराम जन्माला आले। एका तुकारामानं हातात टाळ घेऊन तत्कालीन व्यवस्थेला हादरे दिले, तर दुसऱ्या तुकारामानं हातात डफ घेऊन इथली व्यवस्था जागी ठेवली। एका तुकारामानं अभंग रचले, दुसऱ्या तुकारामानं कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून प्रबोधनाची मशाल पेटवली। एका तुकारामानं मध्ययुगीन सरंजामशाहीच्या विरोधात विद्रोह पुकारला, तर दुसऱ्या तुकारामानं आपल्या साहित्याच्या माध्यमातून बंड पुकारलं। या दोन्ही तुकारामांनी मरून पडलेल्या माणसांच्या श्वासाला शब्दाचे भाले फोडण्याचं काम केलं। पण दुर्दैव बघा महाराष्ट्राचं, समाजाला आरसा आणि व्यवस्थेला जागा दाखवणारे हे तुकाराम प्रस्थापितांना आणि स्वार्थी लोकांना पचले नाहीत। आणि आज प्रशासकीय सेवा करणारा हा तिसरा तुकाराम देखील भ्रष्ट आणि सडलेल्या व्यवस्थेला पटत नाहीये। कारण हा तुकाराम कोण्या राजकारण्याशी नाही, तर थेट तुमच्या आमच्या ताटात वाढल्या जाणाऱ्या विषाशी लढतोय। आपल्या लेकरांच्या पोटात जे अन्न जातंय त्या अन्नाच्या नावाखाली सुरू असलेला मृत्यूचा बाजार हा माणूस वेशीवर टांगतोय, उधळून लावतोय। या तुकारामाच्या धडक कारवायांनी बड्या बड्या माफियांना अक्षरशः घाम फुटतोय। 25 मे 2026 हा तो दिवस आहे ज्या दिवशी तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला। आणि इथून त्यांनी संपूर्ण राज्यभरात जे ऑपरेशन क्लीनअप सुरू केलं त्याचा धसका थेट गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या माफियांनी घेतला। मुंडेंच्या कारवायांची आकडेवारी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या पहिल्या 3 दिवसात 53 ठिकाणी छापे पडले, 33 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या। पण हा तर फक्त ट्रेलर होता। 25 ते 31 मे या अवघ्या पहिल्या 7 दिवसात मुंडेंच्या टीमनं राज्यभरात तब्बल 203 ठिकाणी छापे टाकले, 102 जणांना अटक केली, 86 आस्थापनांना सील ठोकलं आणि सुमारे 1.58 कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला।